त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का असं वाटतंय होईल? हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. यालाच मुद्दा असा आहे, ज्या दादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येईल, 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती परिस्थिती बघून मग आता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी, असं काही आहे का? नाही, आता त्यांचा पक्षच वेगळा आहे ना. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही. पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून, हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे. नाही, आजच नाही, मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगराध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. असं काही आहे का, उद्या विलीनीकरण झालं तर मग आधीच आपलं एक जागा बुक करून ठेवावी? कारण बरेच दावेदार आहेत, तुमच्या पिढीतले 4 दावेदार आहेत बारामतीसाठी दादांच्या पाठी. मला वाटते की तो हक्क तुम्हाला नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा हक्क आहे. मी तेच बोलतोय, तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय, मी काय बोलतोय? नाही, ते दिसतात. रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोलले, युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. हो, ते कामासाठी तिथं गेलेत. मी तेच बोलतोय, माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजे विलीनीकरण होणार ते मी नाही सांगू शकत. ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतात.